नमस्कार. तुम्ही पाहत आहात SP न्यूज. आज आपण पाहणार आहोत एक असा उपक्रम जो पर्यावरण संवर्धनाबरोबरच आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर संदेश देतोय. केंद्र शासनाच्या एक पेड माँ के नाम या संकल्पनेला अनुसरून करवीर तालुक्यातील भुये येथील भैरोबाच्या माळावर वृक्षारोपणाचा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पडला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांच्या नावाने वृक्ष लावून प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. उपक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी एक विद्यार्थी एक वृक्ष आई वडिलांच्या नावाने हा संकल्प करत पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशी वृक्षांची रोपे, फळझाडे तसेच वृक्षांच्या बियांचे सीड मॉड तयार करून आणले होते. भैरोबाच्या माळावरील टेकडी परिसरात देशी वृक्षांची लागवड करण्यात आली, तर तळ्याकाठी आंबा, जांभूळ, सीताफळ, करवंद यासारख्या विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामागचा उद्देश केवळ वृक्षारोपण नव्हता, तर भविष्यात या परिसरात येणाऱ्या नागरिकांना, पक्ष्यांना, वन्यजीवांना नैसर्गिक अन्न उपलब्ध व्हावे, जैवविविधतेचे संवर्धन व्हावे आणि पर्यावरण अधिक समृद्ध व्हावे हा उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची आपल्या मातीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली. पर्यावरण संरक्षणाची जाणीव त्यांच्या मनात रुजली, तर आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक अनोखी संधीही त्यांना मिळाली. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात सौ परिमल पाटील, सौ आरसिया बागवान, सौ अर्चना कबनुरे, संजय कुराडे, रिमित कुटिनो, विनायक गवळी, सुधम देसाई तसेच न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. यावेळी भैरोबा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन समितीचे अमर पाटील, भुयेवाडीचे माजी सरपंच तानाजी पाटील, सुभाष साळुके, यशराज पाटील, सचिन पाटील, परशुराम बाडकर तसेच भुये येथील ग्रामस्थ आणि भैरोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन आणि आई वडिलांप्रती कृतज्ञता या दोन मूल्यांची सांगड घालणारा हा उपक्रम परिसरात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.